आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्र शासनाने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजन केले आहे। या महसूल सप्ताहामध्ये समाजातील विविध घटकांतील नागरिकांसाठी आज 4 तारखेला मंडलप्रमाणे शिबिर कातर खटाव मंडल अधिकारी भरत करणे आणि दीपक आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। आज कातर खटाव येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान प्रत्येक मंडल निहाय राबवण्यात आले। कातर खटाव मंडलामध्ये एकूण महसुली 14 गावे आहेत। लोकांना 20 प्रकारचे दाखले 7/12 वरील मयत वारसांच्या नोंदी कमी करणे, संजय गांधी लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही अशा लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे असे 150च्या वर लोकांची कामे मार्गी लावण्यात आली। तरी खटाव तालुक्यातील तसेच कातर खटाव भागातील सर्व नागरिक शेतकरी यांनी या महसूल सप्ताहातील कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार बाई माने यांच्या वतीने करण्यात आले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान कातर खटाव येथे राबवण्यात येत आहे। तर आपण जाणून घेणार आहोत काय आज या अभियानात काय काय उपक्रम राबवत आहेत। नमस्कार, मी भरत करणे, मंडल अधिकारी कातर खटाव। महाराष्ट्र शासनानं 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्याबाबत परिपत्रक काढून सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा सप्ताह साजरा करायचा आहे। त्या पार्श्वभूमीवरती 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत रोज कार्यक्रम आखून दिले, त्या पद्धतीनं आपण कार्यवाही करत आहोत। 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, काल 3 ऑगस्टला बी म्हणजे कार्यक्रम झाले। काल वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होता, तो आपण प्रत्येक सजामध्ये प्रत्येक तलाट्याने पानंद रस्त्याच्या कडेला झाडे लावलेली आहेत। आता आज 4 ऑगस्ट आहे। आज आपण प्रत्येक तालुक्यात मंडल वाईज शिबिर आयोजित केलेलं आहे। या कातर खटाव मंडलामध्ये आपले एकूण महसुली 14 गावे आहेत। माननीय प्रांत मॅडम उज्ज्वला गाडेकर मॅडम, तसेच माननीय तहसीलदार श्रीमती बाई माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज कातर खटाव मंडलामध्ये हे शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये आम्ही लोकांना विविध प्रकारचे दाखले व लोकांच्या 7/12 वरील जोखमीच्या नोंदी कमी करणे, मयत वारसाची नोंदी कमी करणे, अज्ञान पालन करता असणाऱ्या नोंदी कमी करणे, बोगस पोकळ बोजे जे 7/12च्या इतर अधिकाऱ्यांमध्ये आहेत ते कमी करणे, त्यानंतर संजय गांधीचे लाभार्थी ज्यांना लाभ मिळत नाही अशा लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, त्याचप्रमाणे इतर डिपार्टमेंटची जी लोक आहेत, कृषी खाते असेल, ग्रामपंचायत असेल, आरोग्य असेल, त्यांच्या मार्फतीत त्यांच्या योजना आहेत, याबाबत एकत्रित असा कार्यक्रम त्याला इकडे तिकडे फिरावं लागतं। तो कार्यक्रम हा एकाच ठिकाणी लोकांना आणि गावाच्या जवळ उपलब्ध होईल या दृष्टीने शासनाने हे जे अभियान राबवलेलं आहे, त्या दृष्टीनं आम्ही सगळे मंडळ तलाठी इतर डिपार्टमेंटची लोक एकत्र येऊन इथं आम्ही त्याचं अंमलबजावणी करत आहोत। प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद आता खातेदारांचा प्रतिसाद लोकांचा चांगला आहे। यापूर्वीच आम्ही कामं ही केलेली आहेत, म्हणजे कॅम्प मोडमध्ये तालुका लेवलला बऱ्यापैकी। ह्यातून जे चुकून राहिलेत लोक, त्यांना हा फायदा घेता येईल। म्हणजे आम्ही आमच्या लेवलनं बी जे आम्हाला म्हणजे जे अधिकार आहेत त्याचा वापर करून आम्ही कामं केलेलीच आहेत। आणि आमच्या लेवलला, तालुका लेवलला प्रांत मॅडम आणि तहसीलदार मॅडम यांनी कॅम्प बोलवून त्यामध्ये बी आपण कामे केलं, तर त्यातनं बी अजून गोरगरीब जनता किंवा तिथवर पोहोचत नाहीत, हे होत नाही, त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम इथं मंडल लेवलला आयोजित केला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत। किती खातेदारांना लाभ घेतला आतापर्यंत? आता संध्याकाळी आकडा मिळेल, म्हणजे तो 110 आतापर्यंत झालेत, म्हणजे मिनिमम 110 पर्यंत गेले झालेत, पण अजून काय होतील, वाढतील। आता इथे कृषी खात्यांचं काय तुम्ही इथे अभियान राबवत आहे? कृषी खात्याविषयी कृषी अधिकारी वरून आज या ठिकाणी शिबिराच्या ठिकाणी आम्ही आज ॲग्रिस्टॅगवर ज्या लोकांचे जे राहिलेले आहेत त्यांना सांगून करून की त्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन केलं। 2-3 जणांना त्या पद्धतीनं आज आले त्यांना सांगितलं। त्याच्यानंतर आम्ही फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना, नरेगा अंतर फळबाग लागवड योजना याविषयी मार्गदर्शन केलं। 2-4 लाभार्थी आले, त्यांनाही कशा पद्धतीनं करायचं भाऊसाहेब पुणकरचा ऑनलाईन ती इथं आज मला वाटते 4-5 जणांनी करून दिलं।
त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना त्याची माहिती लोकांना सांगितली. आत्ता मी सर्व 2-3 प्रस्ताव तयार केले. दांडवाडीचाच परवा एक तयार केलेला आहे. जे असतील आता असं कुठं प्रकार घडला तर त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडं महिन्याच्या संपर्क साधून जे जे कागदपत्र आम्ही सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी जमा करायचं असं मारायचं झालं. आणि सध्या आता पीक विम्याची मुदत आपल्याला 31 जुलै लास्ट होती, पण आता मुदत वाढवलेली असल्यामुळं 14 ऑगस्ट केले. तरी ज्या लोकांना पीक विमा उतरायचा असेल त्यांनी 14 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत तोपर्यंत त्यांनी त्या विम्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. मला तर सुभाष बागल, राहणार काटकर खटाव, ICRP उमेद अभियानाद्वारे आम्ही गटाचे कामं करतो. अनेक कर्ज स्वरूपात महिलांना व्यवसाय निर्मिती, उत्पादक गट म्हणून निर्मिती हे उमेद अभियानाद्वारे राबवले जातात. आम्ही ती माहिती आज या कार्यक्रमाद्वारे महिलांपर्यंत पोहोचवतो. नमस्कार, मी ग्राम महसूल अधिकारी कातर खटाव. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिराच्या अनुषंगाने या ठिकाणी या मंडळामध्ये जवळपास 14 गावं आहेत आणि या 14 गावातील शेतकऱ्यांना, खातेदारांना तालुक्याला जाऊन कामं करण्यापेक्षा या मंडळात येऊन कामं करणं त्यांच्या दृष्टीनं जास्तीत जास्त सोयीस्कर होईल या अनुषंगानं प्रांताधिकारी गाडेकर मॅडम आणि आमच्या तहसीलदार माने मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आज 4 तारखेला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे 155 दुरुस्तीच्या अनुषंगानं हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये माने मॅडम तहसीलदार यांनी प्रभावीपणे या ठिकाणी राबवलेला आहे. बऱ्याचशा 7/12 चुकलेल्या असल्यामुळं जुन्या 7/12प्रमाणे बऱ्याचशा खातेदारांच्या नवीन 7/12वर नोंदी नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांचा फार मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. त्या अनुषंगानं त्यांना तालुक्यात जाऊन या ठिकाणी कामं करण्यापेक्षा, तालुक्यात जाऊन अर्ज देण्यापेक्षा, तिथून आदेश इथं आणण्यापेक्षा त्या मंडळामध्ये जर असे या प्रकारचे कॅम्प आयोजित केले, शिबिर आयोजित केले तर या ठिकाणी त्या खातेदाराच्या दृष्टिकोनातून त्यांचा वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि मेहनत पण वाचेल. या अनुषंगानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जवळपास आमच्या कातर खटाव मंडळामध्ये 40 ते 45 155चे प्रकरण आम्ही तयार केलेले आहे. त्यांचे जुने 7/12 चुकलेले आहेत आणि त्या जुन्या 7/12प्रमाणे आम्हाला त्यांचा नवीन 7/12 या ठिकाणी तयार करून द्यायचा आहे. ते काम आम्ही तयार केलेलं आहे. आता मॅडमचा या ठिकाणी आदेश घेऊन आम्ही त्यांच्या नोंदी या ठिकाणी जेवढं जास्तीत जास्त म्हणजे प्रकरणं कमीत कमी वेळामध्ये निकाली काढता येईल त्या अनुषंगानं आमचा हा मुख्य प्रयत्न राहणार आहे. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांच्या या ठिकाणी वारस नोंदी राहिलेल्या आहेत. बरेचसे लोक मयत झालेले आहेत, खातेदार मयत आहेत, पण त्यांच्या अद्याप वारस नोंदी झालेले नाही. तर त्या वारस नोंदीसुद्धा करण्याचा आमचा या ठिकाणी आजचा उद्देश आहे. त्याच्यानंतर युकुमेचे बरेचसे म्हणजे फेरफार या ठिकाणी जसेच्या तसेच आहेत. ते पण प्रकरणं या ठिकाणी निकाली काढावे या उद्देशानं पण आम्ही या ठिकाणी ती पण प्रकरणं या ठिकाणी आम्ही म्हणजे हाताळत आहोत किंवा जमा करून ती पण प्रकरणं आम्हाला या ठिकाणी निकाली काढायचे आहेत. त्याच्या अनुषंगानं पुन्हा अपाक्षरा आहे. बऱ्याचशा लोकांनी सुरुवातीला नाबालक असताना अपाक्षरा लागलेला आहे. तर बऱ्याचशा लोकांनी अपाक्षरा काढूनच घेतलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचे पुढं प्रॉब्लेम येत आहेत. म्हणून ते अपाक्षरासुद्धा आम्ही या ठिकाणी कमी करण्याचा प्रभावीपणे या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगानं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आताचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे ॲग्रिस्टॅगचा प्रश्न आहे. आपल्या गावामध्ये जवळपास 1944 खातेदार आहेत आणि त्या खातेदारापैकी 800 खातेदार आता म्हणजे ॲग्रिस्टॅग करायचे राहिलेले आहेत. त्यांनी ॲग्रिस्टॅग केलेलं नाही, शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही. तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी आज जास्तीत जास्त शेतकरी ओळखपत्र काढावे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कालच्या 1 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि ती सुद्धा शेतकऱ्याला त्या ई-पीक पाहणीचं महत्त्व 7/12च्या दृष्टिकोनातून आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.